ठाण्यामध्ये अविनाश जाधव मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याला निमित्त ठरलेले हे बिनविरोध पॅटर्नला विरोध म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे। एका मागोमाग एक भाजप किंवा महायुतीचे उमेदवार जिंकून येत आहेत, समोरचे पक्षातले उमेदवार अर्ज माघारी घेत आहेत, त्याचा निषेध म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले। निकेश आपले प्रतिनिधी तिथून सध्या रिपोर्ट करतायत। निकेश, तिथल्या त्या पदाधिकाऱ्यांशी बोलू शकतो का आपण? त्यांचं काय म्हणणं आहे? मनसेनेते अविनाश जाधव आणि ते मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे जे काही बिनविरोध जिंकून आलेले आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन जे आहे सुरू केलेले आहे। मनसेचे ते अविनाश जाधव आणि आपण त्यांच्याकडनं बातचीत करण्याचा प्रयत्न करू। जर आपण पाहिलं कल्याण आणि ठाण्यामध्ये निकाल लागलेला आहे, उमेदवार जे ते निवडून आलेले आहेत, तुमचं काय वाटतं? आणि तुम्ही आरोप केलेला आहे काल ज्या आरोपबद्दल आम्ही तक्रार करत होतो त्याचे 3 ठाण्यामध्ये निवडून आलेले। त्यावेळेला सुरुवातीला या बाईकच्या मदतीने त्या लोकांनी जे अपक्ष होते किंवा प्रमुख पक्ष होते त्यांचे 3-4 फॉर्म उडवले आणि तो शेवटचा उरला त्याला या लोकांनी विकत घेतलं। मी काल म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे, त्यांच्या बायकोच्या इथे आमचा एक फॉर्म होता, तो फॉर्म असाच चुकीच्या पद्धतीने उडवला गेला। आणि मी काल सकाळी म्हटलं होतं की आता उद्या जो एक अपक्ष उरलाय त्याला देखील विकत घेतला जाईल आणि ती बाई बिनविरोध निवडून येईल। आज तसंच झालं, आज ती बाई बिनविरोध निवडून आली। बरोबर, आज सकाळपासून ठाण्यामध्ये काल रात्रीपासून आमच्या अनेक उमेदवारांना फोन जात होते आणि त्यांना सांगितलं जात होतं की तुला 1 कोटी रुपये देतो, 2 कोटी रुपये देतो। शेवटला आकडा 5 कोटीपर्यंत गेला। आमचे उमेदवार आहेत कोपरीतल्या राजश्री नाईक, त्यांच्या मिस्टरांना तिथले हेमंत पमनानी नावाचा एक उमेदवार आहे, त्यांनी 40 कॉल केलेत, त्याच्या मोबाईलमध्ये 40 कॉल आल्याची हिस्ट्री आहे। त्यानंतर काल रात्री 3 वाजता त्याला ते मुलुंड इथे त्याला बोलवण्यात आलं आणि त्याला 5 कोटी रुपये देतो अशी ऑफर करण्यात आली। जर 5-5 कोटी रुपये निवडणूक न लढण्याचे हे द्यायला तयार आहेत तर निवडणूक लढण्यासाठी किती खर्च करतील? आणि माझ्या मते लोकशाही आहे म्हणताय ना आपण, मग लोकशाही मार्गाने निवडणूक लढली गेली पाहिजे ना। लोकांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत ना। तुम्ही पैशाने कसली तुमचे उमेदवार निवडून आणताय? सो जे घडलंय ते अतिशय वाईट आहे। सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक लोकांचे फॉर्म उडवले गेले आणि उरलेल्या लोकांना काही कोटीची आमिष दाखवण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील, अशा अनेक लोकांना आज दिवसभर आमिष दाखवण्यात आली आणि ही आमिष दाखवून मला असं वाटतं की पैशाच्या जीवावर या लोकांनी ही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यात आली। आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार, उद्या कोर्टातही आम्ही जाणार आहोत आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत की जिथे बिनविरोध निवडणूक झालेली आहे तिथल्या उमेदवारांचे फोन चेक करा, त्यांचा मोबाईल डेटा चेक करा आणि त्याच्यात पहा की त्याच्या अपोजिट असलेल्या उमेदवारांनी किती कॉल केलेले आहेत आणि ते जर तसे कॉल असतील तर याचा अर्थ लोकशाहीची हत्या आहे। ज्या लोकांनी आपला उमेदवार निवडला पाहिजे तर आता या क्षणाला ठाण्यामध्ये पैशांनी उमेदवार निवडायचं काम सुरू झालंय। सुरुवातीच्या काळामध्ये मतदार विकत घेत होते, आता उमेदवारच विकत घेत असतं। कसली लोकशाही, कुठनं आली लोकशाही? या सगळ्याचा निषेध करायला मी इथे बसलोय। मला माहिती आहे त्यानंतरही काय होणार नाही। मी काल ओरडूनही काय झालं नाही, मी आज बसूनही काय झालं नाही, पण या समाजात काही जिवंत समाज देखील आहे, त्या जिवंत समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही हे करतोय। तुम्ही काय करायचंय ते करा। आम्ही लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचा, आम्ही संविधानाचा आम्ही पुरेपूर उपयोग करणार आणि संविधान जिवंत आहे हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करणार। अविनाशजी, काही ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेले पाहायला मिळाले। कसे घेतले, का घेतले? जर उमेदवारी अर्ज भरले तर निवडणूक लढण्यासाठी भरले होते ना। याचा अर्थ काहीतरी व्यवहार झाला असेल की त्याला स्वप्नात देवाने येऊन सांगितलं का की उमेदवारी अर्ज पार्टी घे, वसा, हा माणूस खूप चांगलं काम करणार। अहो, यांनी 15-15 वर्ष वॉर्डात कामं न केलेली लोक आहेत जी परत निवडून आली। आणि कोण निवडून आले तुम्ही पिक्चर बघा, हे सगळे दिग्गज निवडून आले आहेत।
याचा अर्थ पैशाचा पुरेपूर वापर केला, लोकशाहीची हत्या केली आणि हे लोक निवडून आलेले आहेत आणि आम्ही याचा निषेध करणार. रात्रभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी, ठाण्यातलं जे निवासस्थान आहे, एक मोठं खलबत जे आहे ती पाहायला मिळाली. अनेक अपक्ष पैसे काढा आणि उमेदवार विकत घ्या. याच्या आधी मतदार विकत घेत होते, आता सरळ उमेदवार विकत घेतात. पुढच्या 5 वर्षांनी निवडणुका होतील का हेच आम्हाला माहित नाही. पुढच्या 5 वर्षांनी मला असं वाटतं की सरळ डायरेक्टली उमेदवार स्वतःचे दुसऱ्या पक्षात पाठवले जातील आणि काढून घेतले जातील, आणि हीच प्लॅनिंग आहे. ठाण्यात देखील महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज देखील बाद केलेले होते. त्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते देखील ती निवडणूक आयोगाकडे. मला एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्षाचा एक फॉर्म बाद झालेला दाखवा. एक फॉर्म बाद झालेला दाखवा. नाही झालेला आहे. काल त्या आरोवर काय कारवाई होणार आहे? जिने नियमांचं उल्लंघन केलं त्या आरोवर काय कारवाई होणार आहे? हे जे 3 उमेदवार निवडून आलेत ना, ते त्या आरोच्याच भागातनं निवडून आले आहेत. ती जी महिला आरो होती ना, त्याच परिसरातले हे 3 उमेदवार निवडून आलेत. त्या बाईचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्या बाईच्या मदतीने आज हा विजय त्यांनी मिळवला. निवडणूक आयोगाकडे तुम्ही काही तक्रार करणार आहात का, किंवा पुढची भूमिका? आता लिखित मेल पण केलेला आहे. उद्या सकाळी आम्ही जाऊन पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. पुढची रणनीती काय असणार? कारण आता जर पाहिले तर सगळे नगरसेवक जे आहेत ते बिनविरोधचे. लोकशाहीची थट्टा करा, आम्ही लोकशाहीचा उपयोग करू. तुम्ही लोकशाहीची माजवलेली थट्टा आहे. आम्ही लोकशाहीने जे अधिकार दिले त्याचा वापर करू आणि लोकांसमोर जाऊ. किती वर्ष पैसे वापरणार आहेत? वापरा. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण ठाकरे बंधू आता थांबणार नाहीत. ठाकरे बंधू तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार. निकेश, धन्यवाद. आपण अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांचा हा पहिल्यांदा असं आंदोलन झालेलं दिसतंय या निवडणुकीच्या काळात. त्यांचं थेट म्हणणं आहे की हा बिनविरोध पॅटर्न नसून दडपशाही किंवा पैसे दिखाव आणि उमेदवार कमाव पॅटर्न असावा, असं म्हणतात अविनाश जाधव. आपलं लक्ष